आज 100ची अपेक्षा आयोजकांना. दयाशंकर शुक्ला बॉलिंग मार्क वरती आलाय, ज्याचा वेट करत होती टीम. एक चांगल्या दाटणीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. पंच इशारा करतायत लेट्स प्ले गेम ऑन. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत. एकविरा चषक 2025 ला शुभारंभ होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्ये सुसर्वदा गणपती बाप्पा. एकविरा माते की. लेट्स प्ले. पहिला बॉल रॉनियल स्ट्राइक इनला बॅटर, रॉडनी नॉन स्ट्राइक इनला. दयाशंकरचा पहिला बॉल. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल पहिल्या बॉल वरती मिडॉनच्या वरून खेळलाय. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केले मिडल ऑफ द बॅटने. पहिली धाव फार महत्वाची टेनिस क्रिकेट मध्ये आणि रोनियल चांगल्या टच मध्ये आहे हा बॅटर. दयाशंकर शुक्ला बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल 1 रन. पुढचा बॉल. आवेली चांगला बॉल ऑफ स्टंप वर पिचिंग केलाय. दयाशंकरची खासियत राहिले एखादा बॉल डॉट गेला तर लगेच पंचांवरती प्रेशर घालणं, परंतु पंच आहेत आमचे नाव लौकिक करणारे. अमोल वेतोस्कर सर, मॉन्टी गोडेकर सर, ही A1 जोडी तुम्हाला नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम अंपायरिंग आपल्या कारकिर्दीमध्ये सक्षम पंच ज्यांच्याकडे पाहिलं जाते. 2 चेंडू आणि फलकावरती धावा आहेत. 1. आराध्य इलेव्हन वागरालपाडा संघ मोठमोठ्या स्पर्धा नेहमी खेळत असतो आणि मोठमोठ्या संघांना पराभव करण्याची ताकद या संघामध्ये आहे. पुढचा बॉल थोडासा बॅटच्या जवळ दिला होता आणि त्या चेंडूवरती वाट कॅच. अप्रतिम कॅच. पहिला तर दूर गेला, पायाला दुखापत आहे, परंतु आपल्या टीम करता 100% एफर्ट हा फिल्डर देतोय. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 रन 3 बॉल. एक रन. वसई कोलीवाड्याचे मदन हरण्या मॅडी आणि विजय देखील आल्यात टीमला सपोर्ट करण्याकरता. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 1 रन 3 बॉल. दयाशंकर शुक्लाची ही खासियत आहे. अनेक वेळा या टीमचा उल्लेख केला जातो. एका स्पर्धेमध्ये 6 बॉल 8 4 टीमला करून दिल्या नव्हत्या सलग 4 मॅच मध्ये. या टीमचा रेकॉर्ड आहे आणि हा संघ नेहमीच ओळखला जातो. मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा संघ आहे. यंदाचा हंगाम चांगले राहिले. पुढचा बॉल. चेंडू क्रमांक 4. न्यू बॅटर आलाय दर्शन मैदानाच्या आतमध्ये. यानंतरचा मॅच देखील महत्वाचा आहे. जर आपण घर बसल्या किंवा इथे त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्याची नोंद घ्यायची. आडव्या बॅटने आल्या स्वॅगचे स्वागत. या स्पर्धेचा पहिला षटकार दर्शनचं हे चांगलं प्रदर्शन. येतोय षटकार. धावपळक 6 पुढे येते 7च्या घरात. मोरवा 11 मोरवा आणि पांजू स्पोर्ट पांजू. यानंतरचा मॅच दोन्ही टीमने रेडी राहायचं टॉस करण्याकरता आपले खेळाडू घेऊन या ग्राउंडच्या दिशेने यायचे आणि कॅप्टन टॉसला येईल. मोरवा 11 मोरवा आणि पांजू स्पोर्ट पांजू. यानंतरचा मॅच. दर्शन एक अटॅकिंग बॅटर आहे. षटकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू आणि आल्या त्याचा धूमधडाका त्याने दाखवून दिलाय.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, ब्लाइंड स्ट्रोक, दोन फिल्डर त्या ठिकाणी आहेत, परंतु एसटी रक्षक त्या ठिकाणी गेला होता, चांगला झेल टिकलाय संकेत पाटील या फिल्डरने, विकेट डाऊन. कोलीवाड्याची शान आई तुझं देऊळ. नागेश आलाय मैदानाच्या आतमध्ये, दयाशंकर शुक्लाची काय गोलंदाजी राहिली आहे. एक षटकार जरूर आला, दर्शनने एक षटकार ठोकला, परंतु अजून एक मोठा फटका खेळायचा होता, हुकचा फटका कन्वर्ट करायचा होता. त्या ठिकाणी मात्र दोन फिल्डर मध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली होती. अवनीश कॅच घेण्याकरता गेला होता, कॅच होता संकेतला आणि संकेतने शानदार झेल टिपलाय. म्हणजे आतापर्यंत फिल्डिंग व्यवस्थित राहिले. या 5 बॉल मध्ये 7 धावा देत 2 विकेट प्राप्त केले. दयाशंकर शुक्ला या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी या स्पर्धेमध्ये. पहिली ओव्हर पॉवर प्लेची पॉवरफुल गोलंदाजी होत असताना पुढचा बॉल या पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. दयाशंकर बॉलिंग मार्कवरती रेडी, नागेश करता अपील केली होती, परंतु यावेळी पाहिलं ना तर हा बॉल अप्रतिम पाहायला मिळतोय. ठिचून मारा केला होता आणि कोणताही बॅटरकडे क्वेश्चन नव्हता या बॉलचा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत 7. 2 गडी बाद. दयाशंकरने पॉवरफुल गोलंदाजी केले. देविया डीजेला संधी, डीजे भाईला विनंती केली, एक सुंदर संगीत आपण पेश करायचं आहे. नायगाव कोलीवाड्याची शानी स्पर्धा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुनी परंपरा आहे. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य एकविरा चषक 2025 आपण बघतोय. अवनीश आलाय बॉलिंग मार्क वरती. या संघाचा एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, बॅकबोन आहे ॲज अ बॉलर म्हणून नेहमीच चांगली गोलंदाजी त्याची पाहिलंय. रॉनियलने यावेळी बॅकफुट पंच केलाय, स्क्वेअर कटचा फटका खेळलाय, कव्हर पॉइंटला चेंडू निघून गेला होता. एकच धाव कंप्लीट. एक या धावसंख्येने धावफलक पुढे येते 8च्या घरामध्ये. 2 पॉवर प्ले आहेत, ते मॅन्डेटरी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 बाहेर, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 38 सर्कलच्या बाहेर. आणि आतापर्यंत पाहिलं तर मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण व्यूह रचना. 38 सर्कलच्या बाहेर, 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट फाईन लेग आहे. पॉइंटला फिल्डर आहे, कव्हरला फिल्डर आहे, मिड ऑन आणि शॉट लेग. बॅट चेंज, आउटसाइड एज लागली होती, बॅकफुट पंच करायचा होता आणि त्या ठिकाणी मात्र कॅच कॅरी होऊ शकला नाही. ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी होते एसटी रक्षकाकडे, पण तो चेंडू चांगला पाहायला मिळतोय. अवनीश काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 बॉल 1च धाव दिले, 8 धावा. आणि नेहमीच खास या गोष्टीकडे लक्ष दिले की बॉलिंग अटॅक आणि फिल्डिंग साठी आराध्य इलेव्हन वाघरालपाडा संघ ओळखला जातो आणि बॅटिंग अटॅक साठी सचिन इलेव्हन वसई कोलीवाडा जो नेहमी वर्चस्व दाखवतो मोठमोठ्या धावसंख्येचा. इथे मात्र पुन्हा एकदा यावेळी चांगला बॉल होता, व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाही, मिड ऑन रिजनला चेंडू निघून जातो. 1 धाव
एक या धावसंख्येने धावफलक 9. रॉनियल जिथपर्यंत क्रीज मध्ये असेल ना तितक्या धावा येत राहतील. वसई कोलीवाडा सचिन 11 या संघाला 3 बॉल 9 धावा. यावेळी मात्र चांगला फटका टायमिंग नुसार खेळले पण तो शोधून काढले फिल्डरला. त्या ठिकाणी तन्नू आहे आणि तन्नूने हा झेल टिपलाय. रॉनियल या बॅटरचा खेळ संपलाय. आणखीन एक गडी बाद 9 या धावसंख्येवरती. चार चेंडू आणि फलकावरती 9 धावा. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी बॉलिंग अटॅक. 3 विकेट गेलेत. हाफ ट्रॅकर चेंडूला पाहिलं तरी ते दयाशंकरने अगोदर ओळखलं की ज्या पद्धतीने फटका खेळला त्याला वाटलं की पॉइंट रिझनला जाईल पण तो कव्हरच्या दिशेने चेंडू आला आणि इथे मात्र या 2 धावा. निमित चपळ पाहिलंय दयाशंकर परंतु इथे कॉन्सन्ट्रेट थोडस लूज दिसलं आणि 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे येते 11च्या घरामध्ये. बॉल फेकून झालेत 5. ओव्हर क्रमांक 2 आणि दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. बॅटची एज अँड टेकन कॉड बिहाइंडच्या माध्यमातून विकेट डाऊन. राघवेंद्र चव्हाणने हा चांगला झेल टिपलाय. सध्या 2 ओव्हर मध्ये 11 धावा आणि गडी बाद झाले टोटल 4. संघ अडचणीमध्ये आहे. सचिन 11 वसई कोलीवाडा संघ. दोन ओव्हर मध्ये आल्यात 11 धावा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये तर बोलबाला राहिलाय आराध्य 11 वागरालपाडा संघाचा. पॉवर प्ले हटल्यानंतर आता चांगली बॅटिंग होईल ही अपेक्षा आहे सचिन 11 वसई कोलीवाड्याच्या समर्थकांना खेळाडूंना आणि ते आराध्य 11 वागरालपाडा. पहिल्याच 2 ओव्हर मध्ये 4 विकेट प्राप्त केल्यानंतर कॉन्फिडन्स आणि ऊर्जा चांगली दिसते या गोलंदाजांकडून आणि या फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून. प्रणव आलाय बॉलिंग मार्क वरती. आणखीन एक विकेट टेकर गोलंदाज. जे 4 गोलंदाज आहेत ना चांगल्या धाटणीचे आहेत, चांगले विकेट टेकर गोलंदाज आराध्य 11 वागरालपाडा संघाचे आपण नेहमीच पाहिले. इथून आता गेअर मध्ये चेंजेस करावे लागतील आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इनसाइड आउट करून खेळायचं होतं, समोरच्या दिशेने खेळलाय. चांगली फिल्डिंग. आउटफील्ड थोडंसं स्लो आहे म्हणूनच जेवढे ड्राईव्ह कराल तितक्या धावा सहज गतीने मिळणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील ठेवावी लागेल. एक या धावसंख्येने धावफलक 12च्या घरामध्ये येते. एक चेंडू फेकून झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 ओव्हरचा मॅच. 2 पॉवर प्ले राहिलेत आराध्य 11 वागरालपाडा टीमच्या नावावर. यावेळी ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. पाहिलं तर सरळ चेंडूला सोडून दिलं आणि आतमध्ये वाईड लाईनीच्या आतमध्ये बॉल होता तेच पाहिलं गेलं आणि इथे मात्र डॉट बॉल. रॉक आहे, रॉकिंग परफॉर्मन्स त्याला करावा लागेल. फलकावरती धावा 12. 2 बॉल 12.
यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. तन्नू आहे, तन्नूकडे जर कॅच आला तर बॅटर मात्र इथे 100% आउट होण्याची दाट शक्यता आणि तेच पाहिलं गेलं. तन्नूने आणखीन एक झेल टिपलाय. प्रणवला देखील एक विकेट प्राप्त होते. 12 या धावसंख्येवरती 5 गडी बाद. सचिन 11 वसई कोलीवाडा संघाचे. आज सूरज पटेल देखील प्लेइंग 11 मध्ये भरणी लागले त्या खेळाडूची. वेलकम सूरज पटेल. चांगले फिल्डर आहेत म्हणूनच अगदी वाईड ऑफ लॉंग ऑफला ते फिल्डिंग करतायत. जास्त वाईड म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला. तीन बॉल 12 धावा. मॅलकॉम आलाय. सूरजकडे चेंडू जाते. कव्हरला गेलाय. कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग होईल. फेकी येईपर्यंत रनआउटची संधी, परंतु हातामध्ये व्यवस्थित चेंडूला कॅरी केलं नाही. इथे मात्र 2 धावा. 2 या धावसंख्येने धाव फलक खूप उशिराने पुढे येते. 14च्या घरामध्ये 4 बॉल 14 धावा. आता चांगली पार्टनरशिप वसई कोलीवाडा सचिन 11 या संघाला करावी लागेल. एक चांगल्या दाटणीचा संघ आहे आणि प्रत्येक बॅटर या संघामध्ये जे आहेत ते सिक्सर किंग कधीही गेम चेंज करू शकतात. म्हणून क्रीज वरती राहणं सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. ड्राइव्ह केलाय समोरच्या दिशेने. स्ट्रेट ड्राइव्ह करायचा होता. लॉंग ऑनला फिल्डर आहे आराम के साथ. चांगला अंदाजा घेतलाय फिल्डरने आणि इथे मात्र एकच धाव. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. 15च्या घरात. चेंडूचा विचार केला तर या षटकातला हा अंतिम बॉल. शिल्लक 5 बॉल आणि फलकावरती धावा 15 धावा. काय गोलंदाजी राहिले आराध्य 11 वागरालपाडा संघाची. एक षटकार आलाय. त्या व्यतिरिक्त मोठी बाउंड्री येऊन दिली नाहीये. पुन्हा एकदा त्या रिझन मध्ये मिडॉनला राघवेंद्र होता आणि राघवेंद्रनी चांगली फिल्डिंग केली. 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा आहेत 15 आणि गडीबाद झाले टोटल 5 गडीबाद 15 धावा. अप्रतिम ब्रिलियंट बॉलिंग अटॅक आराध्य 11 वागरालपाडा टीमचा. घेऊया एक डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा आई एकविरा चषक 2025. गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग. थँक्यू डीजे. आणि हे गाणं आजच्या दिवसात कंटिन्यू वाजतच राहणार आहे. बॉलिंग मार्क वरती दयाशंकर पुन्हा एकदा आलाय आपल्या सेकंड स्पेल मध्ये. पहिली ओव्हर केली होती पॉवर प्लेची. पॉवरफुल गोलंदाजी राहिली होती. तोच बॉलिंग मार्क वरती आलाय. पुन्हा एकदा थोडासा लांब ठेवला या चेंडूला आणि पाहिलं तर स्विंग अँड मिस केला जातोय. खेळपट्टीचा अंदाज आलाय आता दयाशंकरला आणि जास्तीत जास्त चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉल आल्यानंतर फलकावरती धावा 15. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. फुलर लेन चेंज ऑफ पेस. अगोदर थोडासा शॉट. यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी माइंडचा वापर केला जातोय. सध्याच्या घडीला बॅटर अडचणीमध्ये आहे. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय मॅलकम. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फुलर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अभय. आणि इथे मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 या धाव संख्येने धाव फलक पुढे आलाय. टोटल धावा आहेत 17 धावा 17 रन्स. 3 बॉल. काय गोलंदाजी राहिले. हा मैदान ओळखला जातो जास्तीत जास्त षटकारांकरता. आता मात्र तेच बॅटरने ऐकले आणि समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर केलंय.
धुमधडाका येतोय मॅल्कमच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. चार बॉल 23. दोन षटकार जे आले ते दयाशंकरच्याच ओव्हर मध्ये आले. पहिल्या ओव्हरच्या मला वाटते चौथ्या बॉल वरती षटकार आला होता आणि या ओव्हर मध्ये देखील चौथ्याच बॉल वरती षटकार आले. पाचव्या बॉल वरती तेव्हा देखील जगलिंग कॅच राहिला होता. आता देखील त्याच प्रकारे स्ट्रगलिंग कॅच पाहायला मिळते. अवनीशने टिपलाय हा झेल. संपलाय मॅल्कमचा खेळ. फलकावरती धावा 23. 6 गडी बाद 5 बॉल. धावा 6 गडी बाद. न्यू बॅटर आलाय जॉन. दयाशंकर कन्सिस्टन्सी राहिले या मॅच मध्ये आणि जॉनला आता डॉन बनावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल चौथ्या ओव्हरचा जॉन करता. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रेट खेळला होता. फिल्डर स्ट्रगल करतोय. स्ट्रगल करता करता रनआउटची संधी परंतु 2 धावा या क्षणाला कंप्लीट होत आहेत. 4 ओव्हरचा संपलाय खेळ आणि फलकावरती धावा आहे. टोटल धावसंख्या 25 धावा 6 गडी बाद. शेवटचं षटक शिल्लक आणि या ओव्हर मध्ये जर 15-20 धावा आल्या तर एक चांगलं फायटिंग टोटल उभारू शकतं सचिन 11 वसई कोलीवाडा संघ. 4 ओव्हर 25 धावा. घेऊ एक ब्रेक. वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. आर.के. मोरवा या संघाचा संघनायक आणि पांजुस्पट पांजू या संघाचा संघनायक. चला टॉस बॉक्स मध्ये आपण हजर राहायचंय. यानंतरचा मॅच मोरवा टीमचा कॅप्टन आणि पांजू टीमचा कॅप्टन टॉस ला येईल. शेवटचा षटक. पहिलाच बॉल स्लोवर 1 हुक करायचं होतं. या बॉल वरती व्यवस्थित फटका आला नाही बॅट वरती परंतु चेंडू इन टू द गॅप मधून स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर आणखीन एक येतोय. एकवीर चषक चौकार. आई बाबानी घरी कसार बोलविला. कोथिंबीर हिरवा चोरा लेकीला पारखिला. माझे आई बाबानी घरी कसार बोलविला. कोथिंबीर हिरवा चोरा लेकीला पारखिला. आर.के. मोरवा संघ या ठिकाणी उपस्थित राहिलाय. वेलकम मोरवा टीम. आपला हार्दिक स्वागत आहे. दिलेल्या वेळेच्या आत आपण आल्याबद्दल आपला हार्दिक स्वागत. पांजू टीम बाजूलाच आहेत तर आपण देखील या टॉसला. ला 29 धावा 29 रन्स 29 रन अब तक स्कोरबोर्ड पे. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत राहिलाय आणि इथे एसटी रक्षक थोडासा अंदाज चुकला गेलाय. ज्या पद्धतीने वारा आहे ना डिरेक्शन नेहमी चेंज होत राहिलंय आणि म्हणून झेल घेणं फार कठीण जाईल या मैदानावरती. अंदाजा व्यवस्थित घ्यावाच लागेल. 2 या धावसंख्येने धावफलक 31 धावा. 4 बॉल शिल्लक आहेत. अनुज या 2 बॉल वरती 6 धावा खर्च करतो. एक चौकार आला त्यानंतर कमबॅक त्यांनी देखील केला होता परंतु एसटी रक्षकाने झेल सोडलाय.
नागेश आहे स्ट्राईक इनला. नागेशच्या बॅट मधून मोठा फटका तर आलाय, परंतु व्यवस्थित डिस्टन्स क्लिअर होत नाहीये. फटका फसला होता. आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता होती, रनआउटचा चान्स, परंतु 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन बॅटर मध्ये. थोडासा एफर्ट कमी दिसत आहेत या ओव्हर मध्ये, खास करून फिल्डरचा. 2 कॅच उडाल्यानंतर 2 जीवनदान एका बॅटरला मिळाल्यात, खास करून नागेशला. टोटल धावसंख्या आहे 34 धावा. स्विंग अँड मिस. यष्टीरक्षक पुन्हा एकदा स्ट्रगल करतोय, कोणती धाव नसेल, डॉट बॉल येईल. 4 बॉल आणि धावा आहेत 34 धावा. 34 अब तक स्कोर. शेवटचे 2 बॉल शिल्लक. व्हेरिएशन होतं या फटक्याला चांगल्या पद्धतीने खेळू शकला नाही, परंतु काय फिल्डिंग राहिलंय. संकेतने सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी केलाय. अप्रतिम कॅच. आणखीन एक विकेट डाऊन. फलकावरती धावा आहेत 34. 5 बॉल. थँक्यू. आणि आतापर्यंत आमचे स्कोरर माहिती देत आहेत की 7 विकेट जे गेलेत ते 7च्या 7 विकेट कॅचच्या माध्यमातून गेलेत. म्हणजेच फिल्डिंग चांगली ठेवावी लागेल या मॅच वरून. या पहिल्या इनिंग मध्ये हे शिकायला मिळते. चांगली फिल्डिंग कराल तर जास्तीत जास्त विकेट जातील. धावफलकावरती 34 धावा. मोनिश पाटील देखील जॉईंट होतील मायक्रोफोनवर या एका इनिंग नंतर. अंबाडी वज्रेश्वरी. आणि तिकडून हा आवाज या स्पर्धेमध्ये गुंजत राहील. शेवटचा बॉल देखील डॉट गेलाय. म्हणजेच काय तर याचा अर्थ आराध्य 11 वागरालपाडा संघाने पहिल्याच इनिंग मध्ये टोटल 34 धावा आणि 35 धावसंख्येचं आव्हान. 35 का टार्गेट रहेगा. 35 रन जीत के लिए. आणि या मॅच मध्ये काय झालंय तर एकही धाव एक्स्ट्रा आलेली नाही. म्हणजे नो वाईट. एकही चेंडू टाकला नाही. फॅन्टास्टिक बॉलिंग अटॅक. सुपर सेव्ही ऊपर. जबरदस्त गोलंदाजी. 35चं टार्गेट. तुमच्या खेळाडू कक्षात पाण्याची व्यवस्था केली आयोजकांनी. पांजू स्पोर्ट पांजू टीमचा कॅप्टन या मोरवा टीमचा कॅप्टन आलाय. आणि बॅटिंग करणारी टीम वागरलपाडा टीम. इकडून बॅटिंग करायचे खेळाडू कक्ष इकडे आहे. इथूनच प्रत्येक टीम बॅटिंग बॉलिंग इथूनच उतरेल. 35चं आव्हान आहे. पांजू स्पोर्ट पांजू संघाचा कर्णधार आणि मोरवा टीमचा कर्णधार आलेला आहे. पांजू संघ आलाय का कॅप्टन? काय बॉलिंग अटॅक राहिलाय. दयाशंकरने 2 षटकं टाकली आणि त्याच्यामध्ये विचार केला 3 विकेट त्याला प्राप्त झाल्यात. त्यानंतर अवनीशला 2 विकेट. अवनीशने दुसरी ओव्हर टाकली. 4 धावा देत 2 विकेट घेतले. प्रणवने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने देखील दिल्या 4 धावा 1 विकेट. त्यानंतर शेवटची जी ओव्हर होती अनुजची ते थोडं महागडं, परंतु तेवढंही महाग आपण म्हणू शकत नाही की ज्या अनुषंगाने गोलंदाजी राहिले ना. 9 धावा एका ओव्हर मध्ये मला वाटते जास्त आहेत आणि तेच 1 विकेट त्याला देखील मिळालाय. दयाशंकरने 2 ओव्हर मध्ये 17 धावा देत 3 विकेट. काय गोलंदाजी राहिला. आणि बॉलिंगचा जर विचार केला विकेटची जी लाईन आहे ना बॉक्स तिथे प्रत्येकाला विकेट मिळालाय. एकही एक्स्ट्रा धावसंख्या नाही. काय गोलंदाजी राहिलाय. आता बघूया बॅटिंग कशा प्रकारे असेल, कारण की सचिन 11 वसई कोलीवाडा संघाला देखील बेनिफिट तोच असेल की चांगला बॉलिंग अटॅक चांगली फिल्डिंग राहिली तर ही मॅच देखील टफ होऊ शकते. शेवटपर्यंत मॅच रंगू शकते आणि त्या धाटणीचा संघ आहे सचिन 11 वसई कोलीवाडा संघ. पांडू स्पोर्ट पांडू संघाचा कर्णधार आलाय का?
जय, आपण आहात का कॅप्टन पांजू स्पोर्टचे? चला, मोरवा टीमचा कॅप्टन येईल आणि पांजूस आलाय. आपण तिथेच राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये आमचे प्रतिनिधी मोनिश पाटील जॉईंट असतील. वेलकम मोनिश पाटील. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अंबाडीचा गोड आवाज या स्पर्धेत गुंजला जाईल. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलिवाडा आयोजित एकविरा चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. असा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा मॅचकडे आपण वळत आहोत, जिथे दोन संघ एका बाजूने जर पाहिलं तर पांजू स्पोर्ट्स पांजू संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरवा संघ आहे, अर्थात आर के मोरवा. आणि आमचे मान्यवर देखील जॉईन होत. करूयात आपण टॉस. 5 षटकांची मॅच असेल, ज्यामध्ये 2 पॉवर प्लेचे षटक. कोण देणार आहे? एका बाजूने जीवदानी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने एकविरा स्पोर्ट्स. जीवदानी स्पोर्ट्स इट्स कॉल अँड जीवदानी स्पोर्ट्स इट इज. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. चौथ आपण पांजू संघाच्या कर्णधाराकडे. टॉस जिंकलाय, 5 षटकांची मॅच आहे. काय डिसिजन असणार सर्वप्रथमता? सध्या तरी सर टीम अजून रिपोर्ट नाही झाली आहे. टीमचा कॉल असेल तेव्हा आन्सर देऊया. ओके, डिसिजन पेंडिंग आहे. पण एकंदरीत 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे कशा इंटेन्शनने खेळणार आहे, कशा प्रकारच्या प्लॅनिंग्स असतील मोरवा संघाच्या अगेन्स्ट, आणि आजचे प्लेइंग 11मध्ये कोणावरती जास्त जिम्मेदारी असेल? ऑलमोस्ट सर्वच प्लेयर आहेत आपले आणि या ग्राउंडवर आपला परफॉर्मन्स चांगलाच आहे. गेम कंटिन्यू आपला राहील जसा आहे तसाच. पांजू संघाचा हा हंगाम कसा होता आणि कशा प्रकारे खेळ राहिलाय या आतापर्यंतच्या हंगामामध्ये? केलं चांगल्याच ठिकाणी कॉम्पिटिशनला मी पार्टिसिपेट केला, जिंकलो आहेत खूप ठिकाणी. नक्कीच, म्हणजे एकंदरी चांगला परफॉर्मन्स राहिलाय. आपण जवळ मोरवा संघाच्या कर्णधाराकडे. डिसिजन पेंडिंग आहे, पण जे काही वाटायला येईल ते खेळताना कशा प्रकारच्या प्लॅनिंग्स असतील, आणि पांजू संघ जर बघितला गेला तर बलाढ्य संघ आहे, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटेजीज असणार आहेत? स्ट्रॅटेजी माहीत पडेल, बॉलिंग जेव्हा डिसिजन देऊ तेव्हा काय माहीत पडेल. आमची टीम पण अजून आली नाही, पूर्ण टीम. नक्कीच, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा, ऑल द बेस्ट. लगेच जाऊयात आपण ऑन गेम मॅच, जिथे तुमच्या समवेत जोडले जातील अक्षयजी साटम. थँक्यू. वेलकम आयवनजी नातो. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक लेजंड क्रिकेटर वसई कोलीवाड्याचे आणि एक खेळाडू ज्यांनी घडवलेत आणि अजूनही जे खेळत आहेत अशा आयवनजी नातो यांचं आगमन झालंय. तुमचं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावरती. पहिल्या बॉलवरती 1 रन. पांजू चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे हा संघ, आणि तेच उल्लेख केला होता कॅप्टनने. आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धावेने धावपळक 2च्या घरात. टार्गेट छोटा आहे, काम मोठं करावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. ज्या पद्धतीने वागरालपाडा संघाने गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. रॉककडे ती क्षमता आहे विकेट घेण्याची, परंतु दयाशंकर एक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे आणि त्या प्रकारचा खेळ त्याने नेहमी पाहिलाय. धावफलक पुढे आलाय. आतापर्यंत 3 धावा. चेंडू फेकून झाले 2. आराध्य 11 वागरालपाडा आणि सचिन 11 वसई कोलीवाडा. हा पहिला मॅच. पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 34 धावा केल्या आणि 35 धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवले आराध्य 11 वागरालपाडा संघासमोर. पॉवर प्लेचं पहिलं बंधन आणि सलामीची जोडी विशाल आणि दयाशंकर ही A1 जोडी P1 मध्ये. स्लोवर 1 चेंडू होता, घुटना टेकून स्टायलिश फ्लॅट षटकार. काय फटका खेळलाय, घुटना टेकून षटकार. विशाल आहे वागरालपाडा संघाचा रन मशीन. आदरणीय सौरभजी ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. वेलकम आमचे प्रमुख अतिथी, आपले हार्दिक स्वागत. नऊ धावा फलकावरती.
विशालची खासियत आहे बॉलच्या मेरिट वरती बॅटिंग करतोय. 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा आणि सरळ 4थ्या टप्प्यावरती चेंडू सीमा रेषी पार. आणखीन एक येतोय विशालच्या बॅट मधून चौकार. काय बॅटिंग केले विशालने. एक जबरदस्त बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. धावफलक आहे 13. पुढचा बॉल देखील समोरच्या दिशेने सॉफ्ट हँडने केला. रनआउटची संधी होती परंतु 1 रन सध्याच्या घडीला कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावफलक 14. बॉल फेकून झाले त्या षटकातील. 5 बॉल 14 धावा. चेंडू हवेत राहिला आणि इथे मात्र चांगला कॅच. दयाशंकरला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. या अगोदर चौकार विशालने मारला तो नॉन स्ट्रायकिंगला गेला आणि दयाशंकर स्ट्राईकला आल्यावरती त्याचा विकेट जातोय. 1 ओव्हर 14 रन. आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि फलकावरती धावा आहेत 14 धावा. 1 विकेट गेलाय. विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल घ्यावे लागतील तरच या मॅच मध्ये बनून राहील. फिल्डिंग करणारा सचिन 11 वसई कोलीवाडा संघ. बॉलिंग मार्क वरती आला आहे सचिन. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने मॅच व्हायला हवा त्या प्रकारचा मॅच दिसेल का हा प्रश्न पडलाय प्रेक्षकांना देखील. टफ फाईट पाहिजे मग संघ कोणताही असू द्या. तेच आनंद करता प्रेक्षक येत असतात. सर्व उपस्थित पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य आई एकविरा चषक 2025 टेनिस क्रिकेटचा हा थरार मानाची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे. ओ यावेळी बेल्स डाऊन. आणखीन एक विकेट जातोय. सरळ बेल्स वरतीच नेम साधला गेला आणि ज्या बॅटर कडून आशा होती तोच बॅटर इथे बाद होतोय. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. धावा फलकावरती. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. या मैदानावर आपण पाहिलंय छोटा टोटल आणि अच्छा बॅटल रंगलाय नेहमीच. म्हणून जेवढं टोटल छोटा असेल तेवढी कामगिरी मोठी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने 2 विकेट गेलाय. कॉन्फिडन्स वाढलाय सचिन 11 वसई कोलीवाडा संघाचा आणि त्याच पद्धतीने बॉलिंग अटॅक ठेवावा लागेल. या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग, चांगला बॉलिंग अटॅक जर राहिला ना तर मॅच टफ होऊ शकतो. कुठेतरी आराध्य इलेव्हन वाघरालपाडा संघ 2 विकेट गमावतोय. धावा आल्यात 14. 2 विकेट गेलेत. आणखीन जर 1-2 विकेट आले तर दबाव देखील जाणवू शकतो याही संघावरती. सचिन बॉलिंग मार्क वरती आल्यानंतर पहिल्याच बॉल वरती त्याने विकेट घेतलाय. आतापर्यंत 14 रन. पुढचा बॉल संकेत करता हे मैदान गाजवलेलं आहे या खेळाडूंनी. म्हणून या मैदानाचा अनुभव आहे या खेळाडूकडे. ऑन द ऑफ खेळला होता. 1च रन येईल. 1 या धावसंख्येने धावफलक 15च्या घरामध्ये.
यानंतरचा मॅच देखील भरपूर वेळा अनेक वेळा आमने सामने आलेले संघ आर के मुरवा आणि पांजू सोड पांजू एक चुरस नेहमी पाहिले. सध्या पांजू संघ चांगल्या टच मध्ये आहे आणि मुरवा संघ देखील चांगली फाईट देत असताना पाहिले आपण. उलटास बॉल व्यवस्थित बॅटवर आला नाही. जॉन आहे आणि जॉनने टिपलाय हा झेल. संपलाय तन्नूचा खेळ. म्हणून छोटा टोटल अच्छा बॅटल का म्हटलं जाते. 3 विकेट आल्यात आतापर्यंत 15 या धावसंख्येवरती. तन्नूने आज निराश केलंय. व्यवस्थित बॅटिंग झाली नाही. फुलटॉस बॉल वरती गॅप शोधायचा होता आणि कव्हरला फिल्डर होता जॉनला शोधून काढले. जॉननी चांगलं झेल टिपलाय. पुनरागमन केलंय बॅटिंग करणाऱ्या. आता गोलंदाजी करताना सचिन 11 वसई कोलीवाडा संघाने बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील कमबॅक करावा लागेल. राघवेंद्र चव्हाण आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुद्धा कॅप्टन आलाय. सिंगल डबल वरती नेहमी फोकस केला. इनटू द गॅप मध्ये पटकेबाजी नेहमीच पाहिले या बॅटरची. म्हणून स्वतःवरती विश्वास दाखवलाय राघवेंद्र चव्हाणने आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आलाय. सचिन चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल बघा ड्राईव्ह केलंय. रनआउटची संधी आहे. नॉन सेकंडला पैकी आले. रनआउटची संधी आणि रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट जाईल. बॅट हवेत राहिली. थोडा लांब राहिला आणि त्या कारणास्तव रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. आणखीन एक गडी बाद. 15 वरती 4 गडी बाद. आहे म्हणून 38 सर्कलच्या आतमध्ये जर बॉल असला तर कुठेतरी धावा घेण्याच्या नादामध्ये बॅटर आउट होण्याची दाट शक्यता आहे आणि तेच पाहिले आपण. अभय गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 बंधू आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. संकेत पाटील अभय पाटील ही जोडी आहे बंधूंची जोडी. आणि आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. ज्या अनुषंगाने गोलंदाजी राहिले. 4 विकेट घेतलेत. आणखीन 2 विकेट 3 विकेट जर घेतले तर मॅच मध्ये वर्चस्व दाखवू शकतो फिल्डिंग करणारा सचिन 11 वसई कोलीवाडा संघ. बॉडी लँग्वेज चांगला आहे. एनर्जी चांगली आहे आणि या मॅच मध्ये दरीच धावा कमी असल्या तरी मात्र संघर्ष करतोय. बॅटिंग करणारा आराध्य 11 वाघरालपाडा संघाने वर्चस्व दाखवते सध्याच्या घडीला. बॉलिंग अटॅक जबरदस्त. पुन्हा एकदा सचिन रेडी होतोय बॉलिंग मार्क वरती. लेफ्ट हँडेड बॅटर करता संकेत पाटील आहे. तर चौकार षटकार किंवा सिंगल डबल घेण्यामध्ये एक्सपर्ट असा बॅटर आणि विकेट टेकर सचिन या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिलाच मॅच काय जबरदस्त फाईट मिळते या पहिल्या 2 ओव्हर मध्ये खास करून. मंकड विकेट आणि मंकड विकेट. काय चतुराई दाखवले गोलंदाजाने. अप्रतिम जबरदस्त. पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आणि त्याच पद्धतीने पाहिलं गेलं. पंचांशी देखील संवाद साधला असावा. मंकड विकेट डाऊन. जबरदस्त टीम हॅट्रिक वसई कोलीवाडा सचिन 11 संघाचे आणि जबरदस्त खेळ राहिलाय.
स्लोवर वन चेंडू इनसाइड आउट करून खेळले. कॅच होईल का? कॅच होईल का? तर नाही. रॉकच्या मस्तकाला दस्तक देऊन सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषी पार. लेट सी अंपायर डिसिजन येतोय. षटकार बिग हिट. 6 धावेने धावपळकात वेगाने पुढे आल्यात. 2 ओव्हर 21 धावा. येणारे बॉल आहे 18 आणि 18 मध्ये पाहिजे आहेत अवघ्या 14 धावा. 18 बॉल मध्ये 14 ची गरज. माफ करा, एक बॉल शिल्लक आहे. मंकड विकेटचा बॉल काउंट नसेल आणि तेच पाहिलंय. एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल आहे. विकेटचा विचार केला ना तर जास्तीत जास्त विकेट जातात. टोटल आतापर्यंत 5 विकेट. एक बॉल शिल्लक आहे या ओव्हर मध्ये आणि धावा पाहिजे आहेत टोटल 14. येणारे बॉल 19. संकेत चांगली बॅटिंग करतोय. फुलटॉस बॉलला सरळ खेळायचं होतं आणि कव्हरला खेळल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रन आउट होऊ शकतो. इथे काय घडतंय? फेकी करा. फेकी जर चांगली असती तर कुठेतरी स्वतःला कोसला असता बॅटरने. या क्षणाला काय घडतंय तर 1 रन कंप्लीट. आतापर्यंत काय मॅच राहिले 13 धावेंची गरज. येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये 13 ची गरज. पाण्याची व्यवस्था करायच्या मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया एक सुंदर संगीत. कितीतरी कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. थँक्यू. धावा झाल्यात. टोटल धावसंख्या 22. पांजूसफूट पांजू निर्णय कळवायचा आपला. पांजूसफूट पांजू आपला निर्णय काय आहे? टॉस जिंकलाय पांजू संघ आणि निर्णय घेतलाय. तो अजूनही पेंडिंग आहे की काय? यस जय. फिल्डिंग बॉलिंगचा निर्णय घेतलाय. थँक्यू. वाऱ्याचा झोत किती आहे? माईक वर देखील आवाज वाऱ्याचा येतोय. वाता वारा आहे या ग्राउंड वरती आणि दुपारनंतर धुमधडाका. जास्तीत जास्त षटकार एका मॅच मध्ये 260 षटकार टुर्नामेंट मध्ये आपण पाहिले या ग्राउंड वरती. 250 पेक्षा जास्त षटकार एका स्पर्धेमध्ये लागल्यात. म्हणून हे ग्राउंड जे आहे ना खास बॅटिंग करता उपयुक्त आहे. आणि आराध्य इलेव्हन वागरालपाडा आणि सचिन 11 वसई कोलिवाडा सारखा बॉलिंग अटॅक असेल तर लो स्कोर मॅच देखील तुम्ही चांगली टप करू शकता. सध्या विकेट आणि विकेट याच विचारांवरती संघ गोलंदाजी करतोय. सचिन 11 वसई कोलिवाडा संघ. 13 ची गरज आहे. येणारे बॉल आहेत 18 बॉल 13 ची गरज. 13 धावा जरी सोप्या वाटत असल्या तरी मात्र लोअर ऑर्डरचे बॅटर आलेत. टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर सध्या बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. 5 विकेट गेलेत. त्या अनुषंगाने इथे 1 ते 2 विकेट आले ना तर सचिन 11 वसई कोलिवाडा संघ या मॅच मध्ये बनवू शकतो. शेवटच्या बॉल पर्यंत मजा येईल. बघूया पुढचा बॉल रॉकचा. फुलटॉस बॉल दबाव मध्ये आहे. बॅटर देखील यावेळी कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा इरादा नव्हता. ड्राईव्ह करायचा होता. सध्या सिंगल डबलने धावा घेण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु बॉलिंग अटॅक रॉकचा एक वेगळा आहे आणि रॉकिंग परफॉर्मन्स त्याचा आपण नेहमी पाहिलाय.
17 बॉल 13 ची गरज. दोन्ही आकडे टेनिस क्रिकेटमध्ये अशुभ मानले जातात. 17 वरती कचरा, 13 वरती फेरा. सॉफ्ट हँडने स्ट्रेट टू द ड्राईव्ह केला होता आणि म्हटलंय 13 आणि 17 दोन्ही आकडा टेनिस क्रिकेटमध्ये अशुभ आहे. अशुभ का आहे तर कॉलिंग व्यवस्थित राहिली नाही. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. अवनीशचा कॉल होता, संकेतने नकारलाय. अवनीशला परतावा लागेल रनआउटच्या माध्यमातून. सहा गडी बाद आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या ऊर्जा संचारली आहे. सचिन 11 वसई कोलीवाडा संघ. काही संघ असतात लो स्कोरिंग, ज्यावेळी बॉल जास्त रन कमी, अगोदरच बॉडी लँग्वेज निगेटिव्ह दिसतो. परंतु या संघाचा सुरुवातीपासून जो अप्रोच आहे ना, बॉलिंग अटॅक चांगला आहे, फिल्डिंग अटॅक चांगला आहे. म्हणूनच आतापर्यंत मॅच बनवला या संघाने. संकेत हे तो मुमकिन आहे आणि म्हणून संकेतची बॅटिंग लागणं फार महत्वाचं आहे. दबाव त्याच्यावरती देखील आहे. 6 विकेट गेल्यात. पुढचा बॉल रॉकचा थोडासा लांब ठेवलाय पुन्हा एकदा. आता मात्र एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही या प्रश्नचिन्ह आहे, परंतु नाही. 2 रनआउट झाल्यात. आता अफोर्ड करणार नाही आहेत. एकच रन, एक या धावसंख्येने धावफलक पुढे आलंय. 23च्या घरामध्ये 12ची गरज. येणारे बॉल आहेत 15 गेंदों में 12 रन चाहिए जीतने के लिए. प्रणव आलाय मैदानाच्या आतमध्ये. राईट हँडेड बॅटर आहे, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आत या खेळपट्टीवरती. चला टाइमपास जास्त होणार नाही याकडे लक्ष असू द्या. पहिल्या मॅच मध्ये 35चं आव्हान. 6 गडी बाद सेकंड इनिंग मध्ये. धावफलकावरती धावा 23. येणारे बॉल आहेत 15 मध्ये पाहिजे आहेत 12. मॅच टफ होतोय. पुढचा बॉल यावेळी बॅकफुट पंच करायचं होतं. इथे मात्र विकेट जाण्याची दाट शक्यता. जॉन सध्या बनेगा नाही ओ डॉन. कॅच सुटलाय की मॅच सुटलाय? जॉन बनेगा डॉन अगोदर देखील उल्लेख केला होता, परंतु इथे जॉनने कॅच टाकलाय की मॅच टाकलाय अशी संधी वारंवार येणार नाही. कॅच सुटला, संकेत स्ट्राईकला आला. संकेत स्ट्राईकला आल्यानंतर आता येणारे बॉल आहेत टोटल 14 मध्ये 11ची गरज. चांगला बॅटल पाहायला मिळतो या दोन टीमच्या दरम्यान. मॅच कसाही जिका, 1 रननी जिका, 1 विकेटनी जिका, मॅच जितणं महत्वाचं आहे आणि शेवटपर्यंत लढत राहिलाय वसई कोलीवाडा संघ. पुढचा बॉल इनसाइड आउट करून खेळायचं होतं. कव्हर पॉइंटच्या वरून खेळलेला फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही? तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळी 3 धावा कंप्लीट. पैकी ॲक्युरेट असती तर चित्र वेगळं असतं. क्रिकेट मध्ये जर तरला मुळीच महत्व नाही. 3 धावा कंप्लीट. काय मॅच झालाय. 27 धावा या फलकावरती लगावल्यात. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा. 35 धावसंख्येचं आव्हान आहे. टोटल धावा 27. 6 गडी बाद. एक कॅच सुटला तो प्रणवचा कॅच सुटल्यानंतर रनआउटची देखील संधी होती संकेतची, परंतु सध्या संघाला आणि स्वतःला सावरतायत हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच मॅच हाय व्होल्टेज आहे, म्हणजे आजच्या दिवसातल्या होणाऱ्या प्रत्येक मॅच आहे ना, शेवटच्या बॉल पर्यंत रंगणाऱ्या मॅच नक्कीच पाहायला मिळतील ही अपेक्षा आहे. स्लोवर वन चेंडूला व्यवस्थित पिक केलंय आणि सरळ हवेशी बोलत टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट नुसार सरळ चेंडू सीमारेषी पार येतोय. मॅचची हवा काढणारा षटकार. दोन रन पाहिजे 12 बॉल मध्ये.
थँक्यू. बॅटरची तर इच्छा नव्हती पाणी घेण्याकरता, परंतु विशाल गेल्यात की पाणी नाही तर हा मेसेज असेल की 2 धावा कशाही काढ आणि मॅच जिंकव. आणि बॉलिंग करणारा संघ विचार कर की 4 विकेट काढायच्या आहेत. 4 विकेट पेक्षा पहिले हे 2 विकेट फार महत्वाचा आहे. म्हणून जॉनने जो कॅच सुटला ना प्रणवचा, प्रणवने त्याच्यावरती जखमेवरती मीठ सोडण्याचंच काम केलंय. षटकार ठोकलाय, मॅचची हवा काढली आहे. 2ची गरज आहे 12 बॉल मध्ये. आता म्हणू शकतो की वाघारपाडा संघाच्या बाजूने मॅच गेलाय, परंतु यावेळी डॉट बॉल येतोय. आणखीन संघर्ष करावा लागेल या 2 धावसंख्येकरता. संकेतचा जर विकेट गेला तर कुठेतरी दबाव जाणवू शकतो, कारण की येणाऱ्या बॅटरकडे दबाव असू शकतो आणि त्याच पद्धतीने बॉलिंग अटॅक करावा लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल. 2 पाहिजे आहेत, शेवटपर्यंत लढावं लागेल या मॅच मध्ये. अजूनही मॅच बनू शकतो, विकेट घ्यायचे आहेत. 6 विकेट गेले, 4 विकेटची गरज आहे सध्या. 4 विकेट पेक्षा संकेतचा विकेट फार महत्वाचा आहे. तो षटकार आला ना, ती मॅचची हवा काढणारा षटकार होता. स्लोवर वन इथे थोडासा शॉट ठेवलाय आणि संकेतला व्यवस्थित बॅट वरती बॉल येत नाही, समजला नाही. दबाव 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 जाणवतोय. संकेत डबल माइंड मध्ये आहे, काही सिंगल डबल काढू की मारायला जाऊ. षटकार ठोकायला गेला, कॅच गेला तर विकेट जाऊ शकतो. आणि संकेत कधी चौकार षटकार मारू शकतो, त्याच्यामध्ये ती कुवत आहे. 1 बॉल 2 ला देखील ठोकला होता. या ग्राउंड वरती अनेक त्याने चौकार षटकार ठोकलेत. माइंड मध्ये वेगळं चालू आहे गोलंदाजाच्या देखील. एखादा मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, अगोदरचा डॉट बॉल आलाय म्हणजे 2 डॉट. ओ यावेळी मात्र नशिबाची साथ आहे बॅटिंग करणाऱ्या आराध्य 11 वाघरालपाडा संघाकडे. 22ची 1 रन आणि धाव देखील येते. बॅटर एसटी रक्षक सर्व बीट होत आहेत. स्कोर लेवल झालाय. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेचे. शेवटच्या बॉल वरती मात्र प्रहार केलाय आणि विजयाच्या दिशेने जाणारा चौकार आहे की नाही, परंतु धावून पळून पूर्ण केलाय तो. 1 रन. अभिनंदन आराध्य 11 वाघरालपाडा संघ आणि कौतुक करेन सचिन 11 वसई कोलीवाडा संघ. लो स्कोर होता परंतु शेवटपर्यंत जान ठेवली, या मॅच मध्ये बनून राहिला. चांगला बॉडी लँग्वेज या संघाचा दिसला. आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल एकविरा स्पोर्ट्सच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद. सचिन 11 वसई कोलीवाडा टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन आराध्य 11 वाघरालपाडा संघ हा मॅच जिंकतोय. अभिनंदन. माझे आई एकविरा कोलीवाड्या नायगाव गावान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. थँक्यू डीजे. झालेल्या मॅचचे दोन्ही कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. राघवेंद्र चव्हाण आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि सचिन 11 वसई कोलीवाडाचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधायचा आपण.